नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अर्जुन आता रेडी झालेला असतो ऑफिसला जाण्यासाठी. तेव्हा सायली म्हणत असते, "सर, वकील म्हणून तुमचा पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतंय." तेव्हा ती म्हणते, "तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा." तेव्हा अर्जुन म्हणतो, "थँक यू सो मच." तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, की "कालपर्यंत मला हरल्यासारखं वाटत होतं, पण आज मला खूपच जास्त होप्स आहेत असं सुद्धा वाटतंय." तेव्हा इथे पॉझिटिव्ह वाटतंय असं अर्जुन म्हणतो. सायली म्हणत असते, "सर, तुम्ही हरला कधी होतात? फक्त उंच उडी घेण्यासाठी 2 पावलं मागे आला होतात, एवढंच. पण आता त्या महिपतचं आणि साक्षीचं काही खरं नाहीये. तुम्ही त्या दोघांना नेस्तनाबूत केल्याशिवाय काही आता स्वस्थ बसणार नाही." तेव्हा अर्जुन म्हणतो, की "मिसेस सायली, तुम्ही एवढे कठीण शब्द बोलता ना, मला काही कळत नाही. पण तुमच्या बोलण्यावरून मला असं कळतंय, की मी काहीतरी असं सॉलिड करणार आहे असं तुम्हाला वाटतंय." तेव्हा सायली म्हणते, "नाही आहे सर, मला फक्त वाटत नाहीये, तर माझा पूर्ण विश्वास आहे, की तुम्ही आता त्या लोकांना गजाआड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही." तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, "मिसेस सायली, सगळं काही ठीक आहे, पण चैतन्यबरोबर जे काही झालं ते मला आवडलेलं नाही आहे. कारण तो 6 महिन्यासाठी सस्पेंड केला गेलाय, हे तो डिझर्व नाही करत." तेव्हा सायली म्हणत असते, "पण अर्जुन सर, आता हे 6 महिने आहेत ना, हे त्याच्यासाठी आहेत की चैतन्य भाऊजी आता लवकरात लवकर त्याच्यामधून रिकवर होतील. त्यांच्या मनावरती जे ओरखडे आहेत ना अपराध्यापणाचे, ते सुद्धा बाजूला जातील आणि तुमच्याबरोबर ते पुन्हा नव्याने काम करायला सुरुवात करतील." तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, की "मिसेस सायली, निगेटिव्हिटीमध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी कशी शोधायची हे बरोबर तुम्हाला जमतं आणि हेच मी तुमच्याकडून शिकतोय." आता तो ऑफिसला जात असताना सायली त्याची माया काढत असते. तेव्हा माया घेत असताना अर्जुनचं लक्ष येतं. तेव्हा इथे सायली पूर्णपणे आता हडबडून जाते. त्यानंतर इथे प्रिया येते आणि म्हणते, "साक्षी, का बोलवलंयस तू मला? आणि हे बघा, असं कधीही मला बोलवत जाऊ नकोस. मला सुद्धा कामं असतात, किती बिझी असते मी. तू बोलावलंस आणि लगेच अचानक मग निघून आले, असं होणार नाहीये." तेव्हा साक्षी म्हणते, "हो का? काय कामं असतात गं तुला? काय एवढी कामं करत असतेस सांग बरं तू? एक काम दिलं होतं तुला, एक काम. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधायला सांगितली होती. ते एक काम तुला जमत नाही का? हे बघ प्रिया, तुला जर दिलेलं काम तू नाही केलंस ना, तर मी काय करेन काही सांगता येत नाही." तेव्हा प्रिया रागवते आणि म्हणते, "काय करणार आहेस गं तू? काय करणार आहेस ते सांग बरं मला." तेव्हा इथे दोघींची आता भांडणं होणारच असतात. तेवढ्यातच तिथे महिपत आता फोनवरती बोलत येतो. "काय, तो माणूस ऐकत नाही आहे का? हात-पाय तोडून टाका त्याचे, त्याला मारून टाका." तेव्हा इथे महिपत म्हणतो, "काय गं ए, आमच्या पोरीने तुला एक काम करायला सांगितलं होतं, ते सुद्धा जमत नाही आहे का तुला?" आणि तो बंदूक काढून प्रियाला दाखवतो. तेव्हा प्रिया म्हणत असते, "अहो काय करताय तुम्ही? तुमची बंदूक बाजूला ठेवा. मी सांगते ना, माझं काम चालू आहे. गोरे मॅडमला मी कामाला लावले." तेव्हा साक्षी म्हणते, "मला नुसते प्रयत्न नको आहेत, रिझल्ट हवा आहे. तुलाच आता काहीतरी करावं लागेल आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लवकरात लवकर माझ्याकडे शोधून आणायची आहे." तेव्हा इथे कल्पना आता सामानाची लिस्ट करत असते. तेव्हा ती म्हणते, की "पूर्णाजी, मी काय करते, ह्या वेळेला थोडं जास्त पीठ मी भरते नाचणीचं, चालेल ना?" तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, "मला काय विचारतेस? आता एवढ्या वर्ष तू सगळं सांभाळतेस ना?" तेव्हा कल्पना म्हणत असते, "पण मला बरं वाटतं हो विचारल्यानंतर." तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते, की "कल्पना, मी तुला सामानाची यादी बनवायला मदत करते, पण तू आता मला थोडासा शिरा देशील का? मी खाल्लाय गं, पण एकच चम्मच खाल्लाय. मला अजून थोडं खायचं आहे." तेव्हा कल्पना म्हणते, "अजिबात नाही. तुम्हाला अजिबात आता शिरा वगैरे मिळणार नाहीये." तेव्हा सायली आता वाटीमध्ये थोडासा शिरा पूर्णाईंसाठी घेऊन येते. तेव्हा सायली म्हणत असते, "पूर्णाजी, हा शिरा तुम्हाला तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुम्ही मी बनवलेली कारल्याची भाजी खाणार आहात." तेव्हा पूर्णाजी म्हणते, "हो खाईन, मी कारल्याची भाजीसुद्धा खाईन." तर इथे पूर्णाजीला आता शिरा खाता यावा म्हणून सायलीने पूर्णाजीसाठी कारल्याची भाजीसुद्धा बनवलेली असते. तेव्हा आता कल्पना तिथे आल्यानंतर पूर्णाजी शिरा लगेचच पदराच्या आड लपवून आपल्या रूममध्ये निघून जाते खाण्यासाठी. तेव्हा सायलीला त्या गोष्टीचं खूपच जास्त कौतुक वाटत असतं. त्यानंतर इथे अर्जुन आणि चैतन्य आता दोघंजणं काम करत असतात. हातातून गेलेल्या केसेस आता परत मिळत असतात. तेव्हा इथे गोरे मॅडमसुद्धा आता फाईल घेऊन येतात आणि म्हणतात, "तर ही मिस्टर खन्नाची फाईल तुम्ही मागितली होती ती मी घेऊन आली आहे. मिस्टर खन्ना आपल्याकडून केस काढून घेऊन गेले होते, पण ते आता आपल्याकडे परत आलेले आहेत." तेव्हा अर्जुन म्हणतो, "मला माहितीच होतं." त्यानंतर इथे प्रिया म्हणत असते, की "माझी कामंसुद्धा नीट कोण करत नाही आहे. या गोरेबाईंना कधी फाईल शोधायला सांगितली आहे? माझ्या वाटेला काय माणसं आली आहेत?" तर इकडे गोरे मॅडमच्या मोबाईलवरती प्रिया आता फोन करते. तेव्हा कटकटी मॅडम असं नाव सेव्ह केलेलं असतं. तेव्हा चैतन्य म्हणत असतो, "कटकटी मॅडम? का हो गोरे मॅडम, कुणाचं नाव सेव्ह केलं आहे तुम्ही असं?" तेव्हा गोरे मॅडम घाबरतात आणि म्हणतात, की "काही नाही, आमची घर मालक आहे ना, तिचं नाव मी कटकटी मॅडम असं सेव्ह केलेलं आहे." तेव्हा इथे चैतन्य हसायला लागतो.
त्यानंतर प्रिया म्हणत असते, ओ गोरे मॅडम कुठे आहात तुम्ही? तुम्हाला सांगितलं होतं ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधून काढायला, अजून का काढलेली नाही आहे तुम्ही? तेव्हा गोरे मॅडम म्हणत असतात, मॅडम मी तुमचंच काम करत होते ना, सर केबिनमध्येच आहेत आणि सर असताना तिथे गेलेलं सरांना आवडत नाही, मी शोधून काढेन, जास्तीचे पैसे मागितले ते तर तुम्हाला देता येत नाही. तेव्हा प्रिया म्हणत असते, ए फुकट काम करत नाही आहे तू, मी पैसे मोजते त्याचे, जास्तीचे पैसे तेव्हाच देईन जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल माझ्या हातामध्ये असेल, कळलं ना तुला? आता जर ती फाईल तू नाही शोधलीस ना तर तुझी नोकरी गेलीच म्हणून समज. तर इथे आता प्रिया म्हणत असते की आता काय करू, म्हणजे मला ती फाईल मिळेल, आता मलाच काहीतरी हातपाय हलवायला हवेत असं प्रिया म्हणत असते. तर कल्पना येते आणि म्हणत असते, काय गं सायली, हा तर मगाशी शिऱ्याने हा डबा भरला होता, आता एवढा कमी शिरा कसा काय झाला, आणि कारल्याची भाजी आता कोणासाठी बनवली आहेस तू? तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, सायली तू काय करतेस ना, मला सगळं काही कळतं या. तेव्हा सायली म्हणत असते की आई खरंच सॉरी, पण पूर्णाजींचा तो चेहरा मला नाही बघवला, म्हणून मीच त्यांच्यासाठी थोडासा शिरा दिला आणि त्यांच्यासाठीच मी कारल्याची भाजीसुद्धा बनवली आहे. तेव्हा कल्पना म्हणत असते की सायली अगं आज त्यांच्यासाठी नाचून उपयोगी पडली, तुला कळतंय का? आणि खरं सांगू का सायली, पूर्णाजी जेव्हा तुझं थोडं तरी कौतुक करतात, तुझ्याशी थोडं प्रेमाने बोलतात ना, तेव्हा मला कुठेतरी आशा वाटते गं की त्या तुझा नाचून म्हणून सुद्धा स्वीकार करतील. तेव्हा इथे सायली म्हणत असते की आई तुम्ही काळजी करू नका, पूर्णाजी माझा नाचून म्हणून नक्की स्वीकार करतील आणि आपल्या घरामध्ये सगळेच किती प्रेमळ आहेत हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे ना. तेव्हा तुमच्या मनामध्ये जे काही आहे ना ते लवकरच पूर्ण होईल आणि मी सुद्धा त्याच दिवसाची वाट बघते. तेव्हा कल्पना म्हणते की लवकरात लवकर पूर्णाजीने तुझा नाचून म्हणून स्वीकार केला की मला सगळ्यात जास्त आनंद होईल. तेव्हा इथे सायली म्हणत असते की जेव्हा पूर्णाजी माझा नाचून म्हणून स्वीकार करतील तेव्हा खऱ्या अर्थाने मी या घरची सून होईल. तेव्हा इथे आता अर्जुन आणि चैतन्य कामं करत असतात, तेव्हा त्यांच्या हातातून गेलेले क्लायंट त्यांना परत मिळत असतात, त्यामुळे आता दोघांनी जोमात कामाला सुरुवातही केलेली असते. तेव्हा प्रिया तिथे येते आणि म्हणत असते की अर्जुन अरे कसा आहेस तू? तेव्हा अर्जुन म्हणतो, तन्वी तू इथे काय करतेस? तेव्हा प्रिया म्हणत असते, अरे हे काय, जुन्या मैत्रिणींचं स्वागत करायची ही कसली पद्धत, तू इथे काय करतेस? मला कळलं बार काउन्सिलबद्दल मला बाबांनी सगळं काही सांगितलं, तुझ्यासाठी मला खरंच खूप वाईट वाटते म्हणून मी इथे तुला भेटायला आली आहे ना. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो, काय बार काउन्सिलबद्दल तुला रविराज सरांनी सांगितलं का? तुझ्या बेस्ट फ्रेंडनी नाही सांगितलं, साक्षी शिखरेनी? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, ती का सांगेल मला, तिचा काय माझ्याशी संबंध, शी ती काय माझी आता मैत्रीण नाही आहे आणि बेस्ट फ्रेंड तर ती माझी अजिबातच नाही आहे. हां आधी थोडी मैत्री होती, पण जेव्हापासून तिचे वडील जेलमध्ये गेले ना तेव्हापासून मी तिच्याबरोबर असलेले सगळे संबंध तोडून टाकलेले आहेत, आता मी तिची मैत्रीण वगैरे नाही आहे अर्जुन, मी खरं बोलते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो का? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की चैतन्य जाऊ दे ना, आता मला इथे तन्वी भेटायला आली आहे ना, झालं भेटून, तन्वी आता गेलीच तरी चालेल. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, काय रे अर्जुन मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं ना. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की चैतन्य मला ना आत्ताच लगेच जोरात खूप भूक लागली, आपण एक काम करूया, समोरच्या कॅफेमध्ये जाऊया, छान कॉफी घेऊया आणि पास्तासुद्धा खाऊया, चल मला इथे थांबायचं नाही आहे, मला घुसमटल्यासारखं होतं आहे. तेव्हा अर्जुन जात असताना आता महत्त्वाच्या किल्ल्यावरती ठेवतो. तेव्हा इथे प्रिया त्या किल्ल्या उचलते आणि मुद्दामून अर्जुनला मिठी मारायचं नाटक करते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की अर्जुन सॉरी मी तुला इथे एकटं सोडायला नाही आली आहे. तेव्हा अर्जुन आता प्रियाला धक्का देतो आणि म्हणतो, हे बघ तुझ्या सपोर्टची गरज नाही आहे मला तन्वी, माझ्यासाठी माझी अख्खी फॅमिली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे माझी सायली माझ्याजवळ आहे, तेव्हा तू आता माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि तुझ्या सपोर्टची मला गरजसुद्धा नाही आहे. तेव्हा इथे प्रियाने ते चावे आता हातामध्येच ठेवलेले असतात. तेव्हा अर्जुन आपल्या गाडीची चावी घेतो आणि जात असताना तो म्हणतो की तन्वी आता काय इथे माझं ऑफिस साफ करायला थांबली आहेस का? इथे एकटीच आहेस, मला माझ्या केबिनमध्ये मी असताना किंवा नसताना दुसरं कुणीही आलेलं आवडत नाही, त्याच्यामुळे मी बाहेर जातोय ना, आता तू माझ्या आधी गेलीस तरी चालेल. तेव्हा इकडे प्रिया काहीच बोलत नाही, ती सरळच आता चावे घेऊन तिथून पळ काढते. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य दोघंजण आता बाहेर गेल्यानंतर तिथे प्रिया पुन्हा येते आणि ऑफिसमध्ये शोधाशोध करत असते. तेव्हा इथे अर्जुन आणि चैतन्य दोघंजण आता बोलत बोलत बाहेर पडत असतात. अर्जुन म्हणत असतो, अरे किती निर्लज्ज आहे रे ही तन्वी, आपण तिला इग्नोर करतो तरीसुद्धा सतत येत असते. तर इकडे आता प्रिया शोधाशोध करत असताना गोरे मॅडमसुद्धा तिथे येतात. तेव्हा प्रिया लगेचच खाली जाऊन आता लपून बसलेली असते. तेव्हा ती बघते तर तिथे गोरे मॅडम आलेले असतात. तर इकडे आता सायली डायरीमध्ये लिहित असते की इथे पूर्णाजींच्या चेहऱ्यावरती किती आनंद आला जेव्हा मी त्यांना शिरा खायला दिला. तुम्हाला माहिती आहे आईंनासुद्धा असंच वाटते की पूर्णाजी माझ्याबरोबर चांगल्या वागायला लागल्या तर त्या माझा नासून म्हणून स्वीकार करतील, पण खरंच करतील का त्या माझा नासून म्हणून स्वीकार आणि खऱ्या अर्थाने मी या घरची सून होईन का?
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता सायली म्हणत असते की सर काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो की तन्वी माझ्या केबिनमध्ये आली होती आणि काहीतरी शोधाशोध करत होती. तिथे महत्त्वाच्या फाईल आहेत, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईलसुद्धा तिथेच आहे. ती फाईल जर तिच्या हाताला लागली तर. तेव्हा इकडे आता रात्रीचं प्रियासुद्धा ऑफिसमध्ये येते आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आता घेऊन जाते. तेवढ्यातच तिथे सायली आहे, त्याने म्हणते की सर, अर्जुन सर लवकर या, हे बघा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल. तेव्हा अर्जुन म्हणतो की तन्वी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल घेऊन गेली.